तर लेकराचं आहेच तसं अंग चिडचिड करणं आता हां दोन्ही सांगताच नाही आहेत काय नेमके तर दात आहे का व्हायरल इन्फेक्शन आहे आणि तर भर परेशान झाली ना आता लगेच रिझल्ट बघत कसं आहे जातानी कसं ना आता कसं असा आहे फरक शेवटी दवाखान्याचं कामच दवाखान्याकडे. नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. कशा मजेत ना. आपण सर्वजण मजेत म्हणतो पण आज आम्ही मजेत नाही आहे कारण इकडे जे आहे स्वराजला हां तब्येत बरोबर नाही ताप आलेला त्याला बघा कसं चालू आहे इकडं चिडचिड करते तो रात्रभर झोपला पुन्हा रातच्यानंच ताप आला त्याला. मम्मी दूध काढते मम्मी तर काय शेवटी सर्व करणं आहे आणि दवाखान्यात घेऊन जाणं आहे त्याला. पहिल्यांदा डीट काढणं चालू आहे असं वाटतं इकडं. डीटीच काय नाही पण ॲक्च्युली त्याला दवाखान्यातच न्यायचं आहे कारण रात्री पण ताप चेक केली आपण तर ताप किती होतं माहिती आहे का बाहेर घेऊन किती ताप होतं रात्री त्याच्यावर बरंच म्हणजे 100 तापली होती. पहिले कमी होती ॲक्च्युली पण नंतर रातच्यानं थोडीशी वाढली. हां थोडंसं वाढलेलं होता आणि आता सकाळी चेक केलं तर 99 दाखवला. थोडंसं कमी आहे पण तरी दवाखान्यात न्यायचंच आहे त्याला. तसं औषध वगैरे दिलेलं आहे घरीच औषध दिलं. हां तसं सांगितलेलं जसं हिशोबानं पण कसं तापीचं कसं आहे वेळेवर पण येते रातच्यानं कुठं दवाखान्यात चालू नव्हता हो ना म्हणजे 5च्या नंतरचीच गोष्ट आहे ना. लय उशिरा ना संध्याकाळी दिवाबत्तीस टायमाला तेव्हापासूनच आहे. नाही तर सकाळपासून खेळला तो सर्व आंघोळ केली मी सकाळ त्याची नाही तर त्याला ताप असते आंघोळ नसते. आंघोळ केल्या नव्हते आता बाहेर गेलं त्याच्यामुळे पण होते बाहेर पण गेलते ना तुम्ही. हां काल समोर होतं मंदिरात गेलतो. आता लेकरू हिंडत का तर गावाचा ते सगळ्या टांगून केले हो ना टोपी घालून नेला आणि त्याने टोपी घालून आणलं इथेच आहे मंदिर काही जास्त जवळ आहे ना मंदिराचं नाही. इकडं बघा किती चिडचिड करणं चालू आहे. ताप म्हटलं तर लेकराचं आहेच तसं अंग चिडचिड करणं जाताना नाही आता व्हायरल आता हां दोन्ही सांगताच नाही आहेत काय नेमके तर दात आहे का व्हायरल इन्फेक्शन आहे आणि आता ठीक आहे थोड्या वेळात न्यायचंच आहे त्याला. कमी झालं औषध वगैरे देऊन काय झालं म्हणजे एक तर रात्रभर असं चालू होतं चिडचिडपणा. त्याला पुन्हा जळत आहे. तुळशी पण झोप नव्हती. तिकडं थोडंसं आई वागत होती राधिका म्हणजे 3 जणांना आम्हाला एकदम दिवस परेशान केला आणि सध्या तू पण परेशानीतच आहे. नाश्ता वगैरे पण बघा इकडे केला पण नाश्त्याचा मेळ काही लागत नाही आहे. नाश्ता करायचा नाश्ता करायचा काहीच मेळ नाही आहे. बराच उशिरा पण ठीक आहे आता घरातलंच आहे तर शेवटी दवाखान्यात न्यायचं आहे त्याला दाखवणार आहे आणि गोळ्या औषधी वगैरे घेऊन आपण पाहणार आहे नेमके काय तर इकडे आत्ताच आलेलं आहे मी हॉस्पिटलमध्ये आणि इकडे स्वराज बघा काय चालू आहे काय करत आहे. आज चेहरा किती उतरलेला आहे बाळाचा आपल्या. नाही तर किती खुश असते किती स्माईल असते चेहऱ्यावर स्वराज पण आज पूर्ण स्माईल गेलेली आहे. घरी खूप रडत पूर्ण चिडचिडपणा आणि काय करणार आता तरी आता पाहणं आहे थोड्या वेळात येतेच डॉक्टर. आता किती हे पण लहान बाळाचं किती अवघड असते काहीच सांगू नाही शकत काहीच नाही सांगता येत लेकराचं. चिडचिड करते ते असं सांगू शकते तापीमुळं किंवा रडून. चला सरांना दाखवू आपण लगेच समजणार आपल्याला इकडे उकडे वगैरे आहे सध्या काउंटर वगैरे तिकडे गेले. हो सकाळचा रिझल्ट आणि आता दुपारचा बघा किती वेळ झालेला आहे असा. हो पाहा दवाखान्याचं काम दवाखानाच करतो पाहा ना किती बदल पडला. फक्त 5-6 तास झाले असं जवळपास लगेच सकाळीच नाही गेलो आम्ही आणि एकदम तिथे किती लोक होते कोणीच नव्हतं. सुरुवातीला आम्हीच गेलो हां सकाळीच गेलो सकाळी सर आले कारण स्पेशल ते आले तर ते म्हणे की बा डॉक्टरांनी स्पेशल सांगितलं की बा मी येतो म्हणे तुम्ही थांबा तिथंच. लगेच पहिल्यांदा गेलो आम्ही कारण ओपीडी चालू व्हायचीच होती तसं टाईम चालू व्हायचा होता त्यांचा पण टायमाच्या आधीच लगेच काढून दिलं म्हणजे औषधी वगैरे लिहून दिल्या. त्याच्यानंतर मेडिकल उघडलं मेडिकलचं घेतलं थोडंसं आणि लगेच घरी आलो. नाही उघडलं
पूर्व कॉलेज कसं दवाखाना उघडायच्या आधी मेडिकल उघडायच्या आधीच आम्ही तिथे पोहोचलो, कारण रात्रभर परेशान झाली ना. आता लगेच रिझल्ट बघा कसा आहे, जाताना कसं ना आता कसं, असा आहे फरक. शेवटी दवाखान्याचं काम दवाखान्यात केलं करतो. होतं ना रात्री चेहरा रात्री हो ना. रात्री गेलं असतात बनवलं वाजलं त्याला किती वाजले होते, लय उशीर झाला होता. उशीर तर झाला पण एक औषध दिलं असं वाटलं की बघून जाईल कमी. नाही औषध होती घरी. मग मग आपण आपल्याला वाटलं की औषधीनं फरक पडेल, सकाळ पडेल. हो, पण आता ते कसं एक ड्रॉप एकच दिलं ना. पण आता ते कसं वयाच्या मनानं वाढत झालं औषध, वाढ झालेली असते ना त्यातनी. आता पहिलं कंटेंट कसं आपण जेवढं द्यायचं तेवढंच दिलं, जेवढं लहानपण देत तेवढं. पण आता वाढलेलं आहे ते, त्याचं वजन वाढलं, वय वाढलं, महिना वाढले. जास्त बसू द्या हा. काय नाही. थोडंसं आहे कुरकुरी, पण ठीक आहे आता होऊन जाईल. काय पाहिजे? आजचे दिवस आता आम्हाला आहेच त्रास, तसं आहेच म्हणा. प्रत्येकच असते सुख दुःख काय म्हणतात त्याचं काय तुला झोप चालूच राहिलं. पण कसं आहे शेवटी जर काही असं आलं तब्येतीचं तर एवढं काळजी वाटते की अक्षरशः जेवण गिवण काहीच नाही जात. सकाळचा नाश्ता पण नाही केला मी, डायरेक्ट आल्यावर जेवण केलं. कसं करमत नाही ना, मेन म्हणजे लेकरं. हां, रात्र दिवस चेहरे पाच कसे झाले आता. पुरं सुकलेलं आहे, मग तोही रात्री पुरं सुकला. झोप असते रातभराच्या परेशान आहे सर्व. शिकला वाजवायचा शिकला, कसं वाटतं? मस्त शिकत आहे. काय करणार, रडा लागल्यावर काही ना काही खेळणं पाहिजेच. आपल्या घरी ते हे आहे ना विठ्ठलाचं टाळ, ते पाहिजे हो. तिकडे आहे ना, त्याला मस्त शिकला असतं आता. नाही आषाढीला बनवावं लागतं. हो विचारते आहे मी आणते नाही विचारते ठीक आहे, आणता येईल किंवा मग डायरेक्ट विकत आणता येते. आता काय बनवायचं असलं तर सर्व सामान आणावं लागते, आणि एकाच्यानं नाही होत. बघू, कारण वेळ आता 15 दिवस आहे तसे. 15 दिवसांनी झालं तर तसं आपण मागच्या वेळेस केलं होतं त्याला. आता पुन्हा एकदा करू. हो चला, आता फायनली कसं आहे थोडंसं बरं वाटत आहे. त्याच्यामुळे आम्हालाही थोडंसं जेवण वगैरे गेले आता दुपारचे. आता जेवण पण नव्हते, सकाळचा नाश्ता पण नव्हता केला, पुन्हा तेच सांगायला लागत आहे. म्हणजे रात्रभर करमलं नाही, थोडंसं रडलं मी सकाळी, एवढी ताकद काढली नका. आता कमी झालं. थंडगार अंगाला आला. ठीक आहे, आता व्यवस्थित होते कुठली गोष्ट, पण कधी कधी असते एका दमानं रात्रीचं ताप वाढली त्याला काहीच नाही करू शकत आपण. नाही ना तेच. फक्त औषध वगैरे दिली, डायरेक्ट नेलंही असतं आपण, पण एवढं नव्हतं. त्याचं नेलं पण असतं दवाखान्यात तेव्हा, पण त्याचं काय नसतं, इमर्जन्सी जाता येते. चला ओके, बाकीचं तर आहेच, सर्व चालूच राहणार काम वगैरे. आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट आहे खूप साऱ्या, किंवा स्वराजला जास्त दाखवू नका व्हिडिओमध्ये, दृष्ट लागतं. त्याची पण नजर वगैरे लागू शकते, होऊ शकते. पण तसं पण काही होऊ शकते म्हणा. मोबाईल फोडला एक. स्वराज बंद कर. ठीक आहे ना, स्वराज आता काल घेणार मोबाईल. कशाला घे ना, मग इथं पडलेलं दिसलं ना त्याला. त्याचं गेलं काम. कॉम्बो गेला त्याचा, गेलं तो कामाचं. डिस्प्ले केला त्याचा पुरा. हां नाही लागत पाणी आज जाणार नाही त्याला जास्त. तापमध्ये पाणी. हो, त्यानं जेवण बी नाही केलं बरोबर. जेवण आजच्या दिवस तरी ठीक, आता ताप उतरले त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ताप नाही तर आज पडल्याचं तर सांगितले ना. हां, तर सांगितलं 2-3 दिवसात जर काढ 2-3 दिवसामध्ये जर ताप कमी झाली हां. तर जायचं काम नाही. जर ताप आणखी आली त्याला तर मग जावं लागेल डबल. हे जुना ड्रॉप, पण हा नवीन ड्रॉप आहे का? हो. ठीक आहे ना. आता बरेचसे ड्रॉप पण दिलेले आहे, मेडिसिन पण दिलेले आहे. कुठे मेडिसिन ठेवलं? हे ड्रॉप हां, आता बघा हे औषधीचे बॉक्सेस आहेत हे सर्व, बॉटला आणि घेतलं सर्व चेक. खोकल्याची नाही दिली. हां, खोकल्याची देऊन द्यायची. आता वेळेवर पाय त्याच्यावर लिहिलेलं आहे तसं मेडिसिन द्यायचं. चला इकडं खूप स्वराजचा आवाज चालू आहे, थोडंसं चिंता वगैरे करणं चालूच आहे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.